अमरावतीमध्ये कापसाच्या दरात घसरण झाली आहे, मात्र कपाशीच्या बियाण्याच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे। 457 ग्रॅमच्या कपाशी बियाण्याच्या पॅकेटवर जवळजवळ 11 ते 15 रुपयांची वाढ झालेली आहे। कापसाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून असून मागील वर्षी कापसाच्या उत्पादनासाठी वापरलेला खर्चही निघत नाहीये। खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे। जून महिना लागायला अवघे काही 10 दिवस उरलेले आणि त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते शेतकरी आता बियाणे खरेदीकडे वळताना दिसत आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर यावर्षी कपाशीच्या बियाण्यामध्ये जे आहे ते वाढ झालेली आहे। मागील वर्षी जर आपण पाहिलं 475 ग्रॅमची जी कपाशीच्या बियाण्याची जी बॅग होती ती यावर्षी जर आपण पाहिलं तर 864 रुपयाला झाली होती। मागच्या वर्षी हीच बॅग जर आपण पाहिलं तर 850 रुपयांपर्यंत मिळत होती। त्यामुळे जवळपास 15 रुपयांची वाढ जी आहे ते कपाशीच्या बियाण्यामध्ये झालेली आहे। सुपर टार्गेट नावाची ही कंपनी आहे कपाशीच्या बियाण्याची आणि याची किंमत जर आपण पाहिली तर 864 रुपये किंमत आहे। 475 ग्रॅमचं हे बियाणं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर कापसाच्या दरामध्ये वाढ होत नाही आहे। कापसामध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात यावर्षी बोंडअळीचं सावट आलं होतं, त्यामुळे कापसाच्या उत्पादनात जी आहे ती घट झाली होती। त्यामुळे कापसालाही दुसरीकडे बाजारपेठ नाही, भाव नाही, मोठ्या प्रमाणावर जे आहे ते शेतकरी कपाशीचं बियाणं खरेदी करत असतात आणि वाढ झालेली त्यामुळे वाढ झाल्यामुळे जे आहे ते शेतकरी जे आहे ते आक्रमक झालेले आहेत। कॅमेरा अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।